एक महत्त्वाची बातमी, कबूतरखाना बंदीच्या समर्थनात आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। जैन मुनींची धमकी, मराठी एकीकरण समिती आता याला उत्तर देणार आहे। मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांनी नोटीस दिली। आज आंदोलन न करण्याबाबत मराठी एकीकरण समितीला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मागच्या वेळी जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये कबूतरखान्याची नासधूस जी आहे ती जैन समुदायाच्या वतीने करण्यात आली होती आणि त्यानंतर जैन समुदायाच्या वतीने धमकी देखील देण्यात आली होती की आम्हाला शस्त्र उचलायला भाग पाडू नका। परंतु त्यानंतर आता मराठी एकीकरण समितीकडून जे आहे ते त्याला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। आज मराठी एकीकरण समितीच्या वतीनं दादर कबूतरखाना परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरात लावण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी आंदोलन जर झालं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष असतील किंवा जे मुंबईतील सदस्य असतील त्या सर्वच जणांना या ठिकाणी जमू नका यासाठी कायदेशीर नोटीस जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण कबूतरखाना परिसरामध्ये जे चौक आहे हा संपूर्ण चौकामध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे, कारण की मागच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस खरं तर जैन समुदायाच्या वतीनं जी ताडपत्री लावण्यात आलेली आहे ती ताडपत्री तोडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर जैन मुनींनी देखील धमकी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून जे आहे ते आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे आणि पोलिसांना निवेदन दिलं जाणार आहे की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाई मागे घेऊ नये आणि अशीच कारवाई जी आहे ती इतर कबूतरखान्यांवर करावी यासाठी आज जे आहे ते निवेदन दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे आजचं आंदोलन होतं का, कारण की मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते नोटिसा बजावलेल्या आहेत, त्याच्यामुळे आंदोलन होतं का याकडे सर्वांचं लक्ष आहे। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।